प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु क्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 29 जनवरी 2025 बुधवार। शेवटपर्यंत, पण जो शेवटपर्यंत टिकतो तोच तारण पावेल। मॅथ्यू 10 अध्याय 22 वचन। आपण परमेश्वरामध्ये राहिले पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। परमेश्वराने बायबलमध्ये संपूर्ण अध्याय दिला आहे ज्यामध्ये कसे परमेश्वरामध्ये राहावे हे सांगितले आहे। ते म्हणजे योगानाची सुरुवातीचा 15वा अध्याय। तुम्ही माझे मध्ये राहा आणि मी तुमच्या मध्ये राहीन। जसे डोलिंब वेलापासून वेगळे झाले तर ते फळ देऊ शकत नाही, तसेच तुम्हीही माझ्यामध्ये राहिले नाही तर फळ देऊ शकत नाही। योगान 15 अध्याय वचन 4। आपण किती काळ त्यांच्यामध्ये राहावे? आपल्याला शेवटपर्यंत त्यांच्यामध्ये राहिले पाहिजे। एका शर्यतीत जर एखादा व्यक्ती खूप वेगाने धावला पण हत्यारावर थांबला तर त्याला हरावे लागेल। कुस्तीच्या सामन्यात जर एखादा व्यक्ती सुरुवातीच्या फेऱ्यामध्ये चांगली लढाई दिली पण शेवटच्या फेरीत अपयशी ठरला तर तो पराभूत होतो। म्हणून परमेश्वर म्हणतो, मूलपर्यंत विश्वासू राहा आणि मी तुम्हाला जीवनाची मुकुट देईन। प्रकटीकरण 2 अध्याय 10 वचन। शेवट म्हणजे आपल्या मृत्यू किंवा आपल्या प्रभूच्या पुनरागमन असू शकतो, पण फक्त शेवटपर्यंत टिकल्यास आपण स्वर्ग राज्यात प्रवेश करू शकतो। आपल्याला थांबवण्यासाठी शत्रू खूप प्रयत्न करतो। तो आपल्या समोर जग, शरीर आणि शैतान आणतो। तो वैरभ आणि देशाच्या आत्म्या पसरवत राहतो। प्रभू येशू म्हणाला, आणि माझ्या नावासाठी तुम्हाला सर्व लोक द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकतो तोच तारण पावेल। मॅथ्यू 10 अध्याय 22 वचन। आणि अधर्म वाढल्यामुळे बऱ्याच जणांचे प्रेम दंड होईल, पण जो शेवटपर्यंत टिकतो तोच तारण पावेल। मॅथ्यू 24 अध्याय 12 आणि 13 वचन। जेव्हा शैतान प्रलोभन आणतो तेव्हा परमेश्वर आपल्या प्रेमाने येतो। त्यांचे प्रेम हे शेवटपर्यंत टिकणारे प्रेम आहे। त्याने त्यांचे स्वतःचे लोक जे जगात होते त्यांच्यावर प्रेम केले आणि शेवटपर्यंत त्यांच्यावर प्रेम केले। योगान 13 अध्याय 1 वचन। ख्रिस्तामध्ये राहा, त्यांच्या प्रेमात राहा आणि त्यांच्या वचनात राहा। परमेश्वर म्हणतो, जर तुम्ही माझ्यामध्ये राहाल आणि माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर तुम्ही जे काही मागाल तो तुम्हाला मिळेल। योगान 15 अध्याय 7 वचन। आपण आणखी एका गोष्टीत राहिले पाहिजे, ते म्हणजे परमेश्वराचे अभिषेक आणि पवित्र आत्म्याचे संगत। बायबल म्हणते, पण तुम्हाला त्यांच्याकडून जो अभिषेक मिळाला आहे तो तुमच्यामध्ये राहतो आणि तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही, कारण तोच अभिषेक तुम्हाला सर्व गोष्टी शिकवतो। पहिले योहाना 2 अध्याय 27 वचन। परमेश्वराची मुले, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत परमेश्वराला घट्ट धरून राहाल आणि शेवटपर्यंत टिकाल काय, मग तुम्हाला नक्कीच जीवनाची मुकुट मिळेल। आणखी ध्यान करण्यासाठी वचन। जर कोणी माझ्यामध्ये राहिले नाही तर तो वेलीपासून तोडल्या फांदीसारखा काढून टाकला जातो आणि ते वाळीत, नंतर ती गोळा करून आगीत टाकून जाळली जाते। योगान 15 अध्याय 6 वचन। आजच्या बायबल वाचनासाठी सकाळी निर्गम 21 अध्याय 22 अध्याय, सायंकाळी मॅथ्यू 19 अध्याय। धन्यवाद।